कळालं ना? कोड सुटलं ना? ज्याची नजर वाकडी नाही, ज्याचा पाय वाकडा नाही, तो माणसातला देव आहे. कारण पाऊल समान आणि नजर सरळ हे देवाचं लक्षण आहे विठुरायाचं. विटेवरी ज्याची पाऊले समान, त्या समान पाऊलावर जर मन लागलं तर माणसातला देव माणूस जागा व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावरती माझं मन लागू दे. आता लक्षात घ्या, पांडुरंग परमात्माच्या चरणावरती मन लागलं की मन निर्मळ होतं. आणि ज्या ज्या लोकांचं मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं तिथं एकाग्र झाली, ती माणसं जगामध्ये खूप दिव्य, अद्भुत आणि विशेष ठरली. त्या लोकांचा महिमा सुद्धा खूप वाढला. नव्हे नव्हे देवाच्या चरणावर मन लावलं आणि ती माणसं देवपणाला प्राप्त झाले. त्या लोकांची अशी अवस्था झाली, देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होनिया ठेलो, हो देव होनिया ठेलो, देव माझा मी देवाचा, 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 देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा. सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, 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 मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. वा वा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. वा वा, सिंगोना काय एक नंबर गायन करता तुम्ही, मानलं बरं तुम्हाला. आता तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या. फार सुंदर, फार सुंदर, खूप गोड गायलं तुम्ही. लक्षात घ्या, मन भगवान परमात्माच्या चरणावर लागलं ना, देवाच्या चरणावर मन लागण्याचा परिणाम मन लावलेली माणसं देवपणाला प्राप्त होतात. एक वेगळं चैतन्य, अद्भुत सामर्थ्य प्राप्त होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. काशीमध्ये एक संत
आणि ते संत स्वतःचं काम करत करत भजन करायचे. त्या संतानं कधीच हातातलं काम टाकून जपाची माळ घेऊन बसले नाहीत. बरं, कोणत्या संतांना हातातलं काम टाकून दिलं आणि फक्त भजनच करत राहिले? नाही, त्या संतानं स्वतःचं काम करत करत भजन गायलं. तुकोबाराय सुद्धा सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी जन बोरे सकळ. कोणते संत म्हटले नाहीत की तुम्ही हातातलं काम टाकून देऊन फक्त भजनच करा. कुठल्या संतानं सांगितलं नाही की पेरणीत पारायणाला बसा म्हणून. पेरणी करायची म्हटलं पारायणाला बसा, जमल काय तसं? होय डॉक्टर साहेब, नाही जमणार. पेरणीत पारायणाला बसून चालणार नाही. ऐन पावसाळ्यामध्ये डॉक्टर आजारी पडून चालणार नाही. पावसाळ्यात डॉक्टर आजारी पडले तर बाकी पेशंटला कोण दुरुस्त करणार? कारण पावसाळ्यात तर खरे रोग असतात, खरे आजार असतात. पावसाळ्यात जास्त माणसं आजारी पडतात. बरं, पावसाळ्यामध्ये मला सांगायचं एवढं, पेरणीत पारायणाला बसायचं नाही. काही लोकांना भक्तीचा भजनाचा अर्थच कळत नाही. काही लोक रात्रभर भजन करतात. ऐकताय ना तुम्ही? काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. आपल्या शिंगोण्यात तसलं कुणी नाही बरं. हा, आपल्या इथलं सांगतच नाही मी. काय इथलं काही सांगायचं नाही, अजून सांगणारच नाही अर्धा तास. पण इथून गेल्यावर काही सांगता येत नाही. कुठल्या संतांना हातातलं काम टाकून नाही, काम करत करत भगवंताचं भजन केलं. बरं, ते संताचं काम काय होतं? पिढीजात आलेला उद्योग. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विणी, उंच नीच काही नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. चप्पल बनवण्याचं काम करतात. विश्वनाथाच्या दर्शनाला वेळ नाही, गंगा स्नानाला वेळ नाही, पण एवढी ख्याती वाढली, एवढा त्यांचं कीर्ती पसरली की लोक त्यांच्या भेटीला. पण त्याच काशीमध्ये राजा, त्या राजाच्या घरी देव पूजन करण्यासाठी एक विद्वान ब्राह्मण आहेत. आणि ते विद्वान ब्राह्मण देवता रोज त्यांचं रोहिदासांना पाहून जायचे. एक दिवस म्हटले, रोहिदासजी, लोक तुमच्या भेटीला दर्शनाला येत आहेत आणि या बिचारे लोकांना माहीतच नाही तुम्ही ना गंगा स्नान करता ना विश्वनाथाचं दर्शन करता. अहो, काय फसवता लोकांना? आज तरी चला गंगा स्नानाला, आज खूप मोठा पर्व काढे. रोहिदासजी म्हटले, पंडितजी, आज तर मला वेळच नाही हो यायला. एक काम करा, तुम्ही माझ्या वतीनं एक काम करा, ही 2 फुलं गंगेला द्या. पंडितजी म्हटले, चला ठीक आहे, एवढा उपकार मी तुमच्यावर करतो. 2 फुलं घेतली. पंडितजी आले, गंगेचं स्नान केलं, हर हर गंगे हर हर गंगे, आणि ती 2 फुलं बाहेर पडताना गंगेत फेकली. हे गंगाबाई, तुझ्या लाडक्या रोहिदासानं तुला 2 फुलं दिली बघा. रोहिदासाचं नाव घेऊन फुलं फेकली तर गंगा बोलली, पंडितजी, रोहिदासानं मला 2 फुलं दिली, मला रोहिदासाला सोन्याचं कडं द्यायचंय.
पंडितजी पाण्यात उभे, दर घाम फुटला त्यांना पाण्यात. म्हणे 7 पिढ्या झाल्या माझ्या गंगेची पूजा करतोय, गंगा बोलली नाही, डोलली नाही, चालली नाही, काही दिलंच नाही. आणि रोहिदासानं 2 फुलं काय दिली, सोन्याचं कडं दिलं. एवढं कडं रोहिदासाला द्या. पंडितजीनं कडं हातात घेतलं आणि उभे राहिले काठाला, घाटावर. आणि मग पंडितजीच्या मनात आलं, कडं दिलेलं फक्त आपल्यालाच माहिती आहे, दुसऱ्या कोणाला माहीतच नाही. पंडितजी ते कडं घेऊन दुसऱ्या घाटावरनं घरी जाऊ याचे स्वप्न रंगवायला लागले. काय करू, हे कडं घेऊन आपण दुसऱ्या घाटावरनं आपल्या घरी जाऊ. दुसऱ्या घाटावरनं पंडितजी निघाले, पण अख्खा दिवस चक्र खायचे, दुसऱ्या रस्त्याला जायचे आणि पुन्हा त्याच रस्त्यावर यायचे. घराचा रस्ताच सापडना. आपल्या भाषेत त्याला चकवा म्हणतात. आणि ऐका, चकवा कुणाला बसतो? दुसऱ्याची वस्तू आपल्या खिशात जे घालतात त्यांना चकवेच बसत असतात. कधीही दुसऱ्याच्या नावची वस्तू आपण आपल्या खिशात घालूच नाही. कारण त्याच्या नावचं आलंय, त्याला माहिती नाही म्हणून काय झालं ते नियतीला तर कळतंय ना. हा, माणसाच्या नजरेतून चुकवता, नियतीच्या नजरेतून माणूस चुकू शकत नाही. त्याच्या नावची आलेली वस्तू, पण रोहिदासजींच्या नावची वस्तू पंडितजी म्हणतात घरी घेऊन जातो. रस्ते बदलताय, पण फिरून 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 त्याच रस्त्यावर येत आहेत ज्या रस्त्यावरती रोहिदासजी आहेत. अख्खा दिवस चक्रा मारण्यात गेला. आणि मग पंडितजीच्या लक्षात आलं, हे कडं जोपर्यंत आपण रोहिदासजींना देत नाहीत तोपर्यंत घराचा रस्ता सापडणार नाही. आले रोहिदासजीकडे, रे दाजी, गंगा मैया ने आपको कंकण दिया है. गंगाईनं मला कंकण दिलं? हो म्हणे, कडं दिलंय, दाखवा. चमचमीत सुंदर सोन्याचं कडं. पंडितजी, काय सुंदर कडं आहे, पण याला ठेवून मी काय करू? राहू द्या तुम्हालाच, रोहिदासजी म्हणतात. पंडितजी म्हटले, पहिला चालू असतं तर बरं झालं असतं. इकडं अख्खा दिवस घाटावर चक्रा मारण्यातच गेला आपला. काय संताचं मन मोठं, आपल्याला कडं दिलं. आणि रोहिदासजीनं ते कडं दिलेलं पंडितजीनं घेतलं, खुश झाले. पण विचार केला, कडं घेऊन काय करणार? राहायला नीट घर नाही, घराला दरवाजा नाही, 8 दिवसापासून चूल पेटली नाही, लेकरं उघडी नागडी उपवाशी आहेत, बायकोनं अगदी जोडलेली साडी अंगावरती घातलेली आहे, प्रपंचाची दुरावस्था आहे माझ्या, काय करू? हे कडं देऊ आणि त्याच्या बदल्यात पैसे घेऊन घराची व्यवस्था लावू. रत्न पारख्याला दिलं बरं कडं. रत्न पारख्याला कडं दिलं, त्या पैशानं घराची व्यवस्था लावली. रत्न पारख्यानं ओळखलं कडं अद्भुत आहे आणि ते कडं रत्न पारख्यानं आपल्या बायकोला दिलं. बाई खुश झाली, त्याची पत्नी रत्न पारख्याची. सुंदर अद्भुत कडं. योगायोग, काशीचा राजा, त्याची राणी, त्या राणीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि हळदी कुंकवाला नगरातल्या सगळ्या श्रीमंत बाया बोलावल्या. कारण एकट्या राजाची सत्ता होती, मतदानाचा काही प्रश्नच नव्हता, प्रत्येकाच्या बाईला बोलवायचं म्हटलं तसं काही नव्हतंच. म्हणून प्रमुख स्त्रियांना बोलावलं. सगळ्या स्त्रिया आल्या, शृंगार करून, सोन्याचे अलंकार घालून. रत्नपारख्याची बायको पण आली होती आणि राणी सगळ्यांना औक्षण करत होती. पण औक्षण करताना राणीला रत्नपारख्याच्या बायकोच्या हातातलं ते सोन्याचं कडं दिसलं. राणीचं मनच लागना कशातच. सारखं त्या कड्याकडे नजर चालली, पण मागता येईना. राजयाची कांता काय भीक मागे. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोगे, मनाची आजोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. पाठी राखा. राजाची राणी मागू शकत नाही. राजयाची कांता काय भीक मागे. राणी फक्त पाहते, मागता येईना. रत्नपारख्याच्या बायकोनं ओळखलं, राणीला कडं आवडलं पण मागता येईना. रत्नपारख्याच्या बायकोनं कडं काढलं. राणी साहेब, आमच्या गरीबाकडून एवढी भेट घ्या. काय खुश झाली राणी. म्हणे, बाई मागता येत नव्हतं ना, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. आजपासून तुमच्या व्यापाराला टॅक्स नाही. म्हणे, खूप मेहरबानी झाली.
आमच्या व्यापाराला उद्योगाला काही टॅक्स नाही, GST नाही, काही नाही. खूप खूप धन्यवाद. फक्त तुमची कृपा आमच्यावर राहू द्या. चोरटे काही आमच्या दुकानावर येऊ देऊ नका. एवढी कृपा मात्र आमच्यावरती करा. राणी खुश. पण ते कडं मिळालं. स्त्रीचा स्वभाव आशाच्या असं दुसरं कडं पाहिजे. राजेसाहेब मला असलं दुसरं कडं द्या ना. राजा म्हटला कुठून आणलं? म्हणे रत्नपारख्याच्या बायकोने दिलं. तिला विचारलं कुठून आणलं? म्हणे मालकाने दिलं. त्याला विचारलं कुठून आणलं? म्हणे तुमच्या घरी पूजा करणारे पंडित नाही का, त्यांनी दिलं. पंडित जी आपने कहाँ से लाया ये कंकण? राजा साहब गंगा मैया ने मुझे दिया है, मलाच दिलं गंगेनं. राजा म्हटला वा 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 पंडितजी, गंगेनं तुम्हाला कडं दिलं, मी तुम्हाला अर्ध राज्य देतो. पण आशाच्या असं दुसरं कडं आणा. जर आणलं तर अर्ध राज्य, नाही तर अंतकाळी जाचा. हा मग विचार करा. पंडितजीला हसता येईना रडता येईना. अर्ध राज्य म्हटल्यावर खूप गुदगुद्या झाल्या आणि फास म्हटल्यानंतर डोळे पांढरे व्हायची वेळ. पंडितजी जाम टेन्शनमध्ये. 8 दिवस घाटावर जाऊन हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. गंगा प्रगट होईना, काही बोलना. पंडितजी जवळ आले की गंगा लाटा निर्माण करायचे आणि पंडितजी घाबरून बाहेर पडायचे. शेवटचे 2 दिवस हातात राहिले. पंडितजी आशेनं रोहिदासजीकडे आले. रोहिदासजी माझ्यावर खूप मोठं संकट आलंय. कडं राजापर्यंत गेलंय. राणीला पाहिजे तशाच तसं दुसरं कडं नाही दिलं तर माझा जीव जाईल. लेकरा बाळाचा प्रपंच आहे माझा. बुडी बाबडी बायको आहे. 2 सोन्यासारखी लेकरं आहेत. छोटासा माझा संसार आहे. माझ्याशिवाय माझ्या प्रपंचाला कोणी तारणहार नाही. आणि मी जर फासावर गेलो तर यांचं काय होईल? मी हात जोडतो, तुम्हाला पाया पडतो. रोहिदासजी म्हटले मी नेमकी काय मदत करू? म्हणे एकच मदत करा. त्या दिवशी दिलेली ती 2 फुलं मला द्या. कशासाठी? म्हणे गंगेला ती फुलं देतो आणि परत पुन्हा एक कडं घेतो. रोहिदासजी हसले. पंडितजी कड्यासाठी फुलांची गरज नाही. गंगेच्या घाटावर सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणे मग कडं कुठून मिळेल? पंडितजी हे माझं चामडाचं कुंड, त्यात असणारं पाणी ती साक्षात गंगा आहे. त्याच्यातून मी प्राप्त करतो. रोहिदासजी पटनावं मला, पण कसं तुम्ही कडं द्याल दाखवा बरं. म्हणे काळजी करू नका. त्या कुंडातल्या पाण्याला प्रार्थना केली. हे गंगामा, विश्वनाथाची सेवा करणारी तू, शंकराच्या जटेतून वाहणारी तू. हे गंगामा, अपवित्र माणसाला पवित्र करणारी तू, दुःखितांना दुःखातून बाहेर काढणारी तू, पीडिताची पीडा हरण करणारी तू, आणि ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष बहाल करणारी मा. हे विश्वनाथाची सेविका गंगामाई, माझ्या कुंडामध्ये जर तू वास्तव्य करत असशील ना, तर याच कुंडातून ते कंकण मला दे. रे दाजी असं एक काय 1000 कडे मागा, मी द्यायला तयार आहे. कुंडातून आवाज आला, आई 1000 नको मा, फक्त एकच कडं दे. पाहता पाहता हात बाहेर आले त्या कुंडातून आणि त्याच्यात चमकणारं कडं. पंडितजीचे पुन्हा डोळे गरगर फिरायला लागले. रेहदासजी या चांबडाच्या कुंडात गंगा कशी? रेहदासजीनं सांगितलं, पंडितजी मन चंगा तो कठोती में गंगा. मन चंगा तो कठोती में गंगा. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान तया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान. भगवंत जान
भगवंत जैसी गंगा वाहे जैसे जात जैसे गंगा वाहे जैसे जात भगवंत आपल्या गावचं लेकरू अनुराधा त्याच्यासाठी कौतुक म्हणून आपण टाळी वाजू. खूप छान. ज्याचं मन गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ आहे तर ती माणसं ज्यांचं मन भगवान परमात्माच्या चरणावरती लागलेलं आहे ती माणसं देवरूपाला प्राप्त झालेले असतात. म्हणून देवत्वाला प्राप्त व्हायचं असेल, अद्भुत शक्ती प्राप्त करायची असेल तर मन कुठे लावा? ईश्वराच्या चरणावरती. देवा माझे मन. बऱ्याच वेळेला आपलं मन कुठेतरी भटकत असताना आपल्या शरीरानंच परमार्थ चालू असतो, हाताने टाळ वाजवणार, पण मन कुणीकडे तरी भटकणार. म्हणून संतांनी आग्रह धरला, बाबांनो देवा माझे मन लागू तुझे चरणी. देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागू दे. मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. संसार व्यसनी पडवणे दी. ठीक आहे ना बाबा, अजून काही पाहिजे का? अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समाग. वा वा वा, जय हो. नामस्मरण घडो संत समाग. नामस्मरण संत समागम. नामस्मरण संत समागम. बाबुगाचे भामा बाबुगाचे भामा नको देवा. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. बाबुगाचे भामा बाबुगाचे वावुकाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. बाबुगाची भ्रम बाबुगाची भ्रम नको देवा. संत समागम. वावुगाची वावुगाची भ्रमण को देवा. खूप छान. साधना आणि वैभव महाराज दोघांसाठी पण फार सुंदर. नामस्मरण घडो संत समागम आणि वावुगाची भ्रम नको देवा. देवा माझ्याकडनं नामस्मरण घडू दे. नाथ महाराज का बरं नामाचा आग्रह धरतात? कान देऊ नाही का? आपल्याला आपलं तरण तारण करणारं या भवसागरातून फक्त भगवंताचं नाम आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. मानवी देहाचं सार्थक कल्याण साधायचं असेल तर भगवत नामाच्या चिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. महिला मंडळ, नाम आपल्याला तारणार आहे, आपला उद्धार करणार आहे, आपलं कोटी कल्याण नामानंच होणार आहे. ज्या संकटाला अडचणीला आपण घाबरतो ना, संतांनी प्रमाण दिले, नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. एक नाही अनेक संकट पडून जातील. फक्त नामाचा सहारा घ्या, नामस्मरण करा. आज भारत आणि पूर्ण जगभरातल्या लोकांना प्रेमानंद बाबांचं वेड लागले. 10 कोटीपेक्षा जास्त तरुण प्रेमानंद बाबांना फॉलो करतात. वेगळ्या वेगळ्या मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं, मग इंस्टा असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल. 10 कोटीपेक्षा जास्त लोक त्यांना फॉलो करतात आणि जास्त युवक तरुण लोक फॉलो करतात. प्रेमानंद बाबांना मागच्या 20 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही किडण्या नसणारा माणूस 20 वर्षापासून जिवंत कसा? कारण किडनी नसल्यानंतर त्या माणसाचे हाल काय असतात
ते दुःख ज्या माणसाच्या वाट्याला आहे ना त्यांना लक्षात येईल ते. डॉक्टर साहेब आपल्याला माहिती आहे किडनी हे अंग किती महत्त्वाचं आहे. म्हणजे ते डॉक्टर आहेत म्हणून मी बोलते त्यांच्यासोबत. बरोबर आहे ना? का नाही चुकलंय काय? बरोबर आहे ना? हां ऐका, तर किडनी नसलेल्या माणसाची अवस्था काय असते? चेहरा सुकून गेलेला, खाल्लेलं नीट पचन होत नाही, त्या माणसाची दुरावस्था असते. किती त्या माणसाला औषध घ्यावे लागतात, किती मनावर ताबा ठेवायचा, किती कंट्रोल करायचं. तर मला सांगायचं एवढं की प्रेमानंद बाबांना 20 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही किडण्या नसताना चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू 2.5 वर्षाचं लेकरू एवढा त्यांचा तेजस्वी चेहरा. रोज वृंदावन परिक्रमेला जातात, लाखोंची भीड त्यांच्या दर्शनाला आहे. कुणीतरी विचारलं बाबांना, बाबा 20 वर्षापासून तुम्हाला दोन्ही किडण्या नाही, तो तुम्ही जिवंत कसे? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. प्रेमानंद बाबांच्या शिष्य परिवारामध्ये सगळे वेल एज्युकेटेड आहेत. कोणी बिझनेसमॅन, कोणी आर्मीतलं, कोणी कोणत्या क्षेत्रातलं, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली सुशिक्षित असणारी, अंधश्रद्धेला बळी न पडलेली अशी सगळी विज्ञानवादी अध्यात्माला शरण आले प्रेमानंद बाबांच्या माध्यमातून. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात विशेष कुस्तीचा खेळ आहे पहा महाराष्ट्रात. तसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या कुस्तीच्या खेळाला WWE खेळ म्हणतात. आणि त्या WWE खेळ एवढा डेंजर आहे ना, एवढं बेदम मारतात, खूपच मारतात एकमेकाला. आणि ते माणसंही अशी बेंडकुळीसारखी असं, काय शरीर त्यांचं असं, हा ना, काय ते अंग त्यांचं ते तसं पिळदार झालेलं. बरं, पिळदार शरीर बनलेलं व्यायामानं, आणि एवढी ताकद त्यांच्यामध्ये, खूप मारतात हो ते एकमेकाला, खूपच मारतात त्या WWE खेळात. कधी त्यांचा तो कोच असतो ना, ते सांगणारं त्यालाही मारतात कधी कधी. तर तो भयंकर खेळ आहे. त्या WWE खेळामध्ये आपल्या भारतातला रिंकू सिंग राजपूत नावाचा एक युवान त्याच्यात 1 नंबरला आला आणि त्याला वीर महान हे पद मिळालं. त्याची हिस्ट्री तुम्ही यूट्यूबला पहा. त्याला एवढी संपत्ती मिळाली, एवढं नाव एवढं त्याचा महिमा वाढला, त्याचं नाव वाढलं. सगळ्यात कोणत्याही देशातला राष्ट्राध्यक्षाला एका मिनिटात फोनवरती तो बोलल काय, एवढी त्याची स्वतःची इमेज तयार झाली, त्याची प्रतिष्ठा तयार झाली. आणि सगळं त्याला मिळालं. म्हणजे पैसा तर एवढा अमाप, वाटेल ती गाडी, सगळं ऐश्वर्यात जे पाहिजे ते त्याला, सगळी सुख त्याला प्राप्त झाली. म्हणजे पहा ना, उभं आयुष्य ज्या गोष्टीसाठी आपली धावाधाव, पळ बांधांची, कोराकोरीन, डोक्यांची फोडाफोडी, भावकीचं भांडण, मित्राशी आपलं जमत नाही, हे सगळं जे आपलं दुधात पाणी टाकणं, कापसात पाणी टाकणं, हे जे सगळं चाललेलं असतं की नाही आपलं, ते कशासाठी? फक्त पैसा मिळवायचा, प्रतिष्ठा मिळवायची. पैसा मिळाला किंवा प्रतिष्ठा, मग हे सगळे एका पाठीमागे एकच येत असतात. तर हे सगळं मिळवण्यासाठी माणसाची जी पळापळ आहे ना, ते सगळं त्या रिंकू सिंग राजपूतला मिळालं. वीर महान बनला तो, त्याला ते पदक मिळालं वीर महानचं. आणि एक दिवस त्यानं विचार केला, मला सगळं मिळालं, आता याच्या पुढे काय, असा त्यानं विचार केला. आणि मोबाईलवरती प्रेमानंद बाबांना पाहिलं, त्यानं ऐकलं, वृंदावनात आला. बाबांना सांगितलं, म्हणे बाबा मी खूप मोठ्या मोठ्या पहिलवानांना पाडलं, आता इथून पुढं काय? बाबा म्हटलं एक पहिलवान पाडायचा राहिलाय. तो म्हटला, बाबा कोणता पहिलवान? म्हणे काळरूपी पहिलवानाला ज्या दिवशी पाडशील ना, त्या दिवशी तू सगळं जिंकल्यासारखं आहे. बाबा त्या काळरूपी पहिलवानाला जिंकण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे राधा राधा भजन करावं लागेल. म्हणे बाबा मी अमेरिकेत राहतो, मी भजन भारतात करू का अमेरिकेत करू? बाबा म्हटले, देव सगळीकडे, तुला वाटेल तिथं भजन कर, पण ताकदीनं कर. म्हणे बाबा भजन फक्त भारतातच ताकदीनं होईल. बाबा म्हटले कशामुळं? म्हणे हब हप भारतातच आहेत, अमेरिकेत नाहीत, तिकडे हब हप. भजन कसं होईल? भजन चांगलं करण्यासाठी हब हपची गरज आहे ना आजूबाजूला. म्हणे मग भारतात कर. म्हणे बाबा वृंदावनात येऊ का? म्हणे ये. बाबा तुमच्या सेवेत मला शिष्य म्हणून स्वीकाराल का? बाबा म्हटले, तुला माझा शिष्य व्हायचा असेल तर आजपर्यंत मिळवलेली सगळी संपत्ती, तुला मिळालेलं नाव, तुला मिळालं सगळं धन, सगळं ऐश्वर्य सोडून द्यावं लागेल. वृंदावनाची माती अंगाला लावावी लागेल, माळा गळ्यात परिधान कराव्या लागतील, जसं वस्त्र मी परिधान करतो ते तुला परिधान करावं लागेल. 4 घरची भिक्षा मागून तुला उपजीविका भागवावी लागेल. राधा राधा नामाचं भजन करावं लागेल. हे जमत असले तर तुला शिष्य म्हणून स्वीकारतो. एका मिनिटात सगळ्या वैभवाचा त्याग केला. कमरेपासून गुडघ्यापर्यंत वस्त्र त्यानं परिधान केलं, अंगाला वृंदावनाची माती लावली, गळ्यात तुळशीच्या माळा धारण केल्या. आज 4 घरची भिक्षा मागतोय. कोण? डॉलरमध्ये मला सांगता येणार नाही एवढ्या संपत्तीचा मालक,
वाटेल त्या फिरायला गाड्या ज्याच्याकडे तो आता पायदल चालतोय, वृंदावनात बाबांच्या सेवेमध्ये आहे. रिंकू सिंग राजपूतची कथा, त्याची स्टोरी ही मनगढंत गोष्ट नाही. यूट्यूबला पहा. आपल्या मनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताच्या नामावरचा विश्वास पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. पहा त्याला यूट्यूबला तुम्ही. म्हणून नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. अनेक मागणे नाही नाही देवा, आणि एका जनार्दनी सेवा दृढ देई. विढोबा रखुमाई माझ्या अल्पमतेने अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गुणवानांसाठी, संतोष गुरुजींपासून वैभवजीपासून ही सगळी माझी गुणवान मंडळी आणि या सगळ्या छोट्याशा बालिका खूप गुणवान सुंदर सगळ्यांनी गायले. साऊंडवाले दादा सगळ्यांसाठी एकदा कौतुकाची टाळी. सगळ्यांचे खूप धन्यवाद. माझ्या वाणीला विराम देते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता अनुराधाच्या माध्यमातून, अनुराधा असेल, तिच्या आई बाबा आणि बऱ्यापैकी त्यांचे नातेवाईक, तिची मावशी वगैरे सगळेजण, आमच्या शेवग्याची बरेच भाविक, आमचे सोळंके मामा, सोळंके मामी, सगळी बऱ्यापैकी मंडळी चकलंब्याला आलेली आहे मठावरती. आणि या तुम्ही तरी देवस्थानचं बांधकाम आता झालेलं पाहिलं आहे, म्हणजे जे पालक आता येत आहेत ते. पण आमच्या सोळंके मामींनी, सोळंके मामांनी जेव्हा जुना मठ होता, छोटंसं मंदिर होतं, सगळी मातीच होती, तेव्हापासून त्यांनी मठाला पाहिलेलं आहे. कारण त्यांची माझे जवळजवळ 10 वर्ष झाले, तेव्हापासून माझी ओळख आहे शेवगाकरांची आणि माझी. काहीच नव्हतं तिथे. लोकांच्या मदतीतून, कथाकीर्तनाच्या माध्यमातून देवस्थान उभं केलं आहे. कुठली राजकीय शासकीय मदत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, दीदीला एवढं पाकिट काय करायचं आहे, असा प्रश्न पडतो बऱ्याच लोकांना. पैसा तरी काय करतात, पैशाचं काय करायचं यांना. तर ज्यांनी पहिला मूळ मठ पाहिला होता त्यांना, आणि आता बांधकाम काय आहे हे दोन्ही अवस्था जी लोक पाहिलेली आहेत ना, त्यांना माझं कौतुक वाटतं की खरंच कुठली मदत नाही, कुठली शासकीय मदत नाही, राजकीय मदत नाही, पण हे एवढं सुंदर दगडी मंदिर, एवढं भव्य बांधकाम, हे सगळं जे उभं केलं आहे. तर या बाबतीमध्ये जी जुनी लोकं माझ्या संपर्कातली आहेत त्यांचं अंतःकरण भरून येतं, डोळे डबडबतात त्यांचे. कारण एखादी गोष्ट उभी करणं सोपं नसतं, आणि एका मुलीसाठी, एका स्त्रीसाठी ते तर सोपंच नसतं. तर ते एवढं सगळं वैभव उभं राहिलं आहे चकलंबा संस्थांवरती. आणि आत्ता 25 नोव्हेंबर 2025ला मोठा कलशारोहणाचा सोहळा पूर्ण झाला. अगदी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली, आणि माझ्यासारख्याला हेलिकॉप्टर आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. सगळ्या गावानं आणणं ती वेगळी गोष्ट आहे सगळ्यांनी मिळून, पण एकट्यानं करणं ते फार कठीण असतं. फार सुंदर भव्य कलशारोहण झाला. तुमचे हार पाहिले, तुमचे फुलं पाहिले, मला माझ्या कलशारोहणाची आठवण आली की तेवढा भव्य कार्यक्रम झाला होता. कलशारोहणाला कीर्तनकाराला तुळशीचा हार रोजचा पंढरपुरातून येत होता, रोजच. आणि हार काही लहान नव्हता, मोठ्याच्या मोठा हार. आणि शेवटच्या दिवसाचा हार त्याला आणण्यासाठी तर आयशर टेम्पो पाठवला होता. एवढा मोठा तुळशीचा हार, रोज कीर्तनकारांना हार, फुलं काय, त्यांचं स्वागत काय, मोर काय, जोगी काय, भोपी काय, गोंधळी काय, सगळं अद्भुत अद्भुत. आणि लाईटिंगची व्यवस्था तर अशी होती, आषाढी सोहळ्यात विठ्ठल मंदिरावर ज्यांच्याकडे लाईटचं डेकोरेशन असतं ना, त्यांना आपल्या लाईटिंगचं काम दिलेलं होतं. एवढा सुंदर भव्य सोहळा संपन्न झाला. मला वाटलंही नव्हतं की एवढा अद्भुत सोहळा माझ्यासारख्या पामराकडनं होईल म्हणून, पण माऊलींनी, तुकाराम महाराजांनी करून घेतला, कल्याण स्वामींनी तो करून घेतला. तर कल्याण स्वामी संस्थान या संस्थानला उभं करत आहोत आम्ही, राजकीय शासकीय मदत नसताना. आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी की संस्थांचं बांधकाम 100% पूर्ण झालेलं नाही आहे. जिथं मी कथेला जाते, कीर्तनाला जाते, तिथे लोकांना मी विनंती करते की कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामात मला मदत करा. आज शिंगोणाकरांना माझी विनंती आहे, ज्या देवस्थानचं बांधकाम मी हाताला धरलं आहे त्या बांधकामात कुठेतरी तुमची छोटीशी का असे ना मदत लागू द्या. मी पावतीबुक माझ्यासोबत आणलेलं आहे. ज्यांना वाटतं ना ताई त्या पवित्र कार्यात आम्हालाही मदत करायची. आणि कल्याण स्वामी कोण, एका मिनिटात सांगते, अर्ध्या मिनिटात. दत्त महाराजांचा अनुग्रह देवगिरीच्या जनार्दन स्वामींना, जनार्दन स्वामींचा अनुग्रह पैठणच्या एकनाथ महाराजांना, नाथांचा अनुग्रह दंडवत स्वामींना, ज्यांनी मेलेलं गाढव जिवंत केलं त्या दंडवत स्वामीला, आणि दंडवत स्वामींचा अनुग्रह चकलंब्याच्या कल्याण स्वामींना.
कल्याण स्वामींची संजीवनी समाधी आहे, आळंदीला माऊलींची जशी आहे तशी स्वामींची समाधी चकलंबा या गावी संजीवनी समाधी आहे. त्या समाधीचे पाईक 8-10 पिढ्या झाल्या, प्रत्येक पिढीला एक महंत, अशी परंपरा आमच्यापर्यंत आली. ही परंपरा आम्हालाही माहिती नव्हती, कारण आमचे आजोबा जेव्हा तिथे मठाधिपती म्हणून होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो, अगदी आम्हाला काही कळत सुद्धा नव्हतं. आणि आम्ही लहान असताना ते शिव झालेले, आमच्या भाऊंना तिथे उत्तराधिकारी म्हणून नेमलेलं. तर काळाच्या ओघात काय म्हणतात ना, की स्वामींचीच इच्छा झाली की आपली परंपरा काय आहे तुम्हाला माहिती असावी, आणि एका सत्पुरुषाच्या मुखातून ती परंपरा आमच्यापर्यंत प्राप्त झाली. तर असा कल्याण स्वामी संस्थांचा इतिहास आहे. म्हणून स्वामींची सेवा म्हणजे मूळतः नाथांची दत्तप्रभूंची सेवा आहे. म्हणून सगळ्या सिंगोनाकरांना माझी विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थांवरती कधीतरी या, भेट द्या, दर्शन घ्या महाराजांचं. आणि दुसरी गोष्ट, स्वामींच्या मठाला कुठेतरी आपलासुद्धा हातभार लागावा, या पवित्र भावनेनं सहकार्य करावं, ही सगळ्यांना विनंती. दात्याचं नाव कीर्तन झाल्यानंतर माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टींची नोंद घ्या. माझ्या वाणीला मी विराम देते. नियोजित वेळेपेक्षा 20 मिनटं मी तुमची जास्त घेतली. 20 मिनटं काय म्हणजे साधी वेळ नाही आहे, 20 मिनटं तुमची जास्त घेतले. माफी असावी, वयस्कर माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, मला माफ करा. भेटी लागे जीवा म्हणायचं, पण माझा घसा दुखतोय. नाही, नको, घसा दुखतोय. 11 वाजता परत कधीतरी. हां, म्हणजे घासावे उंच चालणार नाही माझं, आणि त्याला खूप उंच म्हणावं लागतंय, आणि अजून अधिक मासापर्यंत कंटिन्यू हे पण थोडा विचार करून चालावं लागतं. तरी पण हे सगळे गुणवान गाणारे वाजवणारे असल्यामुळे मलाही माझं भान राहिलं नाही मी किती उंच गायलं म्हणून. तर सगळ्यांचे खूप धन्यवाद दत्त महाराज. नक्कीच कधीतरी जेव्हा कार्यक्रम थोडेसे स्लो होतील ना, तेव्हा आपण गाण्याचा प्रयत्न करू. माझ्या वाणीला मी विराम देते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.